नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत जॉब अपॉर्च्युनिटीज आफ्टर BSc IT. बघा, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या नंतर तुम्हाला कोणकोणते जॉब्स मिळत असतात त्याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया की कोणकोणते जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात BSc IT च्या नंतर. तर बघा, BSc IT हा खूप चांगला कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला जर IT सेक्टरमध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला खूप जास्त जे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे त्या इथे मिळून जातात BSc IT मध्ये. आणि जर सॅलरी जरी बघितली आपण, तर सॅलरी जी आहे तुम्हाला एक ॲव्हरेज जर सॅलरी बघितली तर 3 ते 6 लाखांचं पॅकेज तुम्हाला पर इयर साठी इथे मिळून जातं BSc IT च्या नंतर. इथे कॉलेज आणि तुमचं नॉलेज पण मॅटर करत असतं, पण एक ॲव्हरेज जर बघितलं तर 3 ते 6 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं. आणि जॉब अपॉर्च्युनिटीज जर बघितलं तर BSc IT च्या नंतर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता, कारण तुम्हाला इथे पूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या रिलेटेड सगळं नॉलेज दिलं जातं BSc IT मध्ये. तर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता. त्यानंतर डेटा सायंटिस्ट आहे, तुम्ही ते पण काम करू शकता. यामध्ये तुम्हाला चांगलं पॅकेज सुद्धा दिलं जातं. त्यानंतर वेब डेव्हलपर सुद्धा तुम्ही बनू शकता, कारण तुम्हाला BSc IT मध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. तर तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर असेल, बॅक एंड डेव्हलपर असेल, किंवा दोन्ही जर करायचं असेल तर फुल स्टॅक डेव्हलपर तुम्ही बनू शकता. जे वेब डेव्हलपिंगचा पार्ट आहे ते तिथे पॅकेज पण तुम्हाला चांगलं दिलं जातं. त्यानंतर सिस्टम अॅनालिस्ट आहे, ते काम तुम्ही करू शकता. जे सिस्टम असते त्याला डिझाईन करणं, त्याला सिक्युरिटी देणं, ते सगळे काम तुम्ही सिस्टम अॅनालिस्ट बनून करू शकता. त्यानंतर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर आहे, जे पण ऑर्गनायझेशन असतं त्यांचं जे नेटवर्क असतं त्याला मॅनेज करणं, कॉन्फिगर करणं किंवा ट्रबल शूट करणं त्या पूर्ण नेटवर्कला, हे काम तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये पॅकेज सुद्धा चांगलं दिलं जातं नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर मध्ये. याच्यासोबत अजून एक बघा, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, यामध्ये पण तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. जिथे तो डेटाबेस असतो बघा, ऑर्गनायझेशन असेल तर त्याचा डेटाबेस असतो, त्याला स्टोअर करणं, मॅनेज करणं, त्याला सिक्युरिटी देणं, जे पण ऑपरेशन असेल ते कंडक्ट करणं, या सगळ्या गोष्टी डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर करत असतं. तर हे पण तुम्ही काम करू शकता BSc IT नंतर, आणि याच्यामध्ये पॅकेज सुद्धा तुम्हाला चांगलं दिलं जातं. त्यानंतर बघा, याच्यानंतर ॲडिशनल ऑप्शन आहे. जर तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनू शकता BSc IT नंतर. यामध्ये पण चांगलं पॅकेज तुम्हाला दिलं जातं. त्यामध्ये मग परत आता सध्या खूप पॉप्युलर होत चाललंय, जे की आहे ब्लॉकचेन डेव्हलपर तुम्ही बनू शकता. यामध्ये पण खूप पॅकेज तुम्हाला दिलं जातं ब्लॉकचेन डेव्हलपरमध्ये. त्यानंतर आहे बघा टीचर. जर तुम्हाला यापैकी जर नसेल करायचं तर तुम्ही स्कूल किंवा कॉलेजमध्ये टीचिंगचं काम सुद्धा करू शकता टीचर बनून. हे पण चांगलं आहे. आणि जर तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम नसेल करायचंय तर तुम्ही एंटरप्रेन्योर सुद्धा बनू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं स्टार्टअप चालू करू शकता किंवा फ्रीलान्सिंग सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही कोणाच्या हाताखाली काम करायची गरज नाही पडत तुम्हाला. तर हे काही जॉब अपॉर्च्युनिटीज होते जे तुम्ही BSc IT च्या नंतर करू शकता. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.